तर झालं काय, परवा बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा आजूबाजूच्या शेतांमध्ये छान अशी ताजी, कोवळी, काटेरी वांगी मिळाली. इतकी छान ताजी, कोवळी वांगी मिळाली आहेत म्हटल्यानंतर पहिल्यांदा काय येतं डोक्यात, तर ते म्हणजे भरली वांगी. तर आज ज्या पद्धतीनं मी भरली वांगी दाखवणार आहे, त्याच्यामध्ये मसाला अजिबात बाहेर येत नाही. करायचं काय, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 8-10 पाकळ्या लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडंसं भाजलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून वाटून घेतलं. याच्यामध्येच मीठ घातलं आणि सगळे मसाले म्हणजे हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला यातच घालायचा आहे. एखादा चमचा तेलही घातलं. चिंचगूळ आवडत असेल तर तेही घाला. भाजलेले शेंगदाणे घालून जाडसर फिरवून घ्या. हा जो मसाला आहे तो वांग्यामध्ये अगदी भरपूर असा भरून घ्यायचा. याप्रमाणे सगळी वांगी भरून झाली की आता काय करणार आहोत, पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले, त्याच्यावर मोदकाची चाळणी ठेवली आणि चाळणीमध्ये ही जी वांगी आहे ती अशी लावून घेतली. झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं वांगी छान वाफवून घ्यायची. हे बघा, मसाला अजिबात बाहेर आलेला नाही आणि वांगं छान आतपर्यंत शिजलंय. आता थोड्याशा तेलावर ही जी वांगी आहे ती फ्राय करून घ्यायची आणि मग ग्रेव्ही करण्यासाठी उरलेला मसाला तेलामध्ये घातला. बारीक केलेला टोमॅटो घालायचा. थोडंसं पाणी घालून उकळी आली की छान अशी ग्रेव्ही तयार झाली. आता याच्यामध्ये तळलेली वांगी सोडायची. झाली की नाही एकदम मस्त चमचमीत भरली वांगी. सविस्तर रेसिपी मराठी किचन यूट्यूब चॅनलवर पाहायला विसरू नका.